थोडी संघर्षाची स्थिती तरी भरपूर लाभप्राप्ती. जीवनात अनुभव हे अमूल्य असतात, कारण कसं जगावं हे ते नकळत शिकवतात. अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. त्यानुसार आलेल्या बरा वाईट अनुभव प्रत्येक तुमच्या हृदयात भिडतो. तो अनुभव तुम्ही सहसा विसरत नाही. त्या अनुभवावर तुम्ही खूप विचार करतात आणि त्यानुसार जगण्याची पुढील दिशा देखील ठरवतात. या काळात देखील तुम्हाला तसंच करायचं आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमचे पंचमेश म्हणजे इष्टदेवाचे स्वामी मंगळदेव हे तुमच्या राशीत आलेले आहेत. मंगळदेव हे अग्नितत्वाचे आहेत आणि तुमची कर्क रास ही जलतत्वाची आहे. त्यामुळे पंचमेश असले तरी त्यांना तुमची रास फारशी मानवत नाही. तुमच्या राशीत ते नीचीचे होतात. त्याचा एक नकारात्मक प्रभाव तुमच्या स्वभावावर होतो. अग्नितत्व आणि जलतत्व हे दोन्ही एकत्र आल्यामुळे ते दोन्ही आपापलं फळ योग्य दिशेने देऊ शकत नाही. अग्नितत्वाच्या उत्साहावर जलतत्वाचं पाणी पडतं. जलतत्व जे थंड, शीतल, आल्हाददायक असतं ते अग्नितत्वाने कुठेतरी कलुषित होतं. असा विरोधाभास इथे निर्माण होत आहे. साहजिकच त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडणार आहे. म्हणून या काळात तुम्ही स्वतःची, आपल्या स्वभावाची, आपल्या व्यक्तिमत्वाची योग्य ती काळजी घ्यायला हवी. जास्तीत जास्त आपल्या मूळ स्वभावानुसार वागण्याचा प्रयत्न करायला हवा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. रविदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात नीचीचे झालेले आहेत. मात्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. तेथून ते तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक होणार आहे. अर्थात पहिल्या पंधरवड्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात धनलाभ होणं, धनाची योग्य ठिकाणी गुंतवणूक होणं, घेतलेल्या शिक्षणानुसार योग्य ती नोकरी प्राप्त होणं किंवा व्यवसाय सुरू करणं असे अनेक शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. एकंदरीत महिन्यातील दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी मोठ्या आर्थिक लाभाचा राहील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात म्हणजे तृतीयेच्या तृतीयेत विराजमान आहे, जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. नोकरीत, व्यवसायात, करिअरसाठी तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथे तुमचे परिश्रमाने यश खेचून आणण्याचा प्रयत्न करणार आहात. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व उत्तम राहील. या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येणार नाही, कारण वास्तू वाहनाचे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही. तसंही या गोष्टी दररोज घेतल्या जात नाहीत. या गोष्टी जर शुभयोगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात. म्हणून कोणत्याही प्रकारची घाई न करता तुम्ही शुभयोगांची प्रतीक्षा करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. घरात वातावरण कुठल्या तरी कारणाने कलुषित होऊ शकतं. कारण असताना किंवा नसताना विसंवाद होईल. साहजिकच त्याचा त्रास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कर्क जातक हे अत्यंत संवेदनशील असतात.
घरात शांतता असेल तेव्हाच तुम्ही बाहेर प्रगती करू शकतात, म्हणून या बाबतीत तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना शुभदायक आहे असं आपण म्हणू शकतो. विशेषतः जे जातक अकाउंट, CA सारख्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. सोबतच फार्मसी, मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ शैक्षणिक यशाचा आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कारण शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते. उपवर वधूवरांसाठी विवाह जुळण्याचे योग निर्माण होत असले तरी त्यासोबतच फसवणूक होण्याचे योग देखील दिसत आहे. त्यामुळे कर्क जातकांनी या काळात त्या दृष्टीने काळजी घ्यावी. योग्य विचारपूर्वक निर्णय घ्यावा असाही सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव स्वतः लाभस्थानात विराजमान आहेत, ज्यामुळे तुम्हाला भाग्याने लाभ प्राप्त होणार आहे. म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तुम्ही आधी कुठे गुंतवणूक केलेली असेल, प्लॉट असेल, जमीन असेल, जुने शेअर्स असतील, त्याचा तुम्हाला आता भरभरून लाभ प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्मेश तुमच्या राशीत विराजमान आहे, ज्यामुळे या काळात तुम्ही भरभरून कर्म करणार आहात, खूप परिश्रम करणार आहात. परिश्रमाच्या झाडाला एक दिवस फळं नक्की लागतात. आज नाही तर उद्या परिश्रमाचं फळ नक्कीच मिळतं. परिश्रम कधीही वाया जात नाही, परंतु ते आज मिळतीलच असं नाही, कारण हा महिना तुमच्यासाठी अनेक बाबतीत थोडा संघर्षाचा राहणार आहे. त्यातून मार्ग काढत तुम्ही पुढे यशस्वी होणार आहात, तेच तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक राहील. कारण जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु हा अधिक लाभदायक मानला जातो. किंबहुना लाभस्थानात येणारा प्रत्येकच ग्रह शुभफळं प्रदान करतो. त्यात गुरुदेवांसारखा ग्रह की ज्याला 2-3 दृष्ट्या आहेत, तो पत्रिकेतील 4 स्थानांना एकाच वेळी शुभ करतो. त्यामुळे पत्रिकेची उंची वाढते. म्हणून लाभस्थानातील गुरु अत्यंत शुभ मानला जातो. त्यात तो तुमचा भाग्येश असल्यामुळे तुमच्यासाठी तो विशेष शुभदायक ठरतो. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना मोठ्या खर्चाचा राहील. या महिन्यात सर्वात जास्त खर्च तुम्ही शिक्षणावर करणार आहात. याशिवाय प्रवासासाठी, व्यवसायासाठी देखील तुमचा खर्च होईल. या खर्चाला आपण आवश्यक व सकारात्मक खर्च म्हणू शकतो, म्हणून तो केला देखील पाहिजे. ही बाब आधीच लक्षात घेऊन तशी मानसिकता तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकाला चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी 4, 13 आणि 22 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाचे कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 11, 20 आणि 30 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं आणि शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता कर्क जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही आपल्या आईची सेवा करावी, त्यांना योग्य तो मानसन्मान द्यावा. ज्योतिष नियमानुसार पत्रिकेत जर चंद्र अशुभ असेल तर त्याचा आपल्या आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, कारण चंद्र मातेचा देखील कारक असतो. त्यानुसार आईची सेवा केल्याने
पत्रिकेतील चंद्र बलवान होतो व तुम्हाला त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतात, म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुमच्या राशीचे व्हिडिओ तुम्ही पहा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.